आज आपण मकर संक्रांत स्पेशल तिळगुळाची करंजी बनवतोय। बघू शकता किती सुंदर दिसत आहे। एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। या संक्रांतीला ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा। एकदम कुरकुरीत अशा ह्या करंज्या आहे आणि ह्या 10-15 दिवस आरामात टिकतात। तिळगुळाचं योग्य प्रमाण घेऊन ही करंजी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। बऱ्याचशा टिप्स देणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकल्या आहे, लंच, ब्रेकफास्ट, डिनर आणि स्वीट डिशेस, त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता। माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया रेसिपीला। नमस्कार, मी अनिता, माझ्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण तिळगुळाची करंजी बनवतोय। त्याच्यासाठी आपण मैदा घेतलेला आहे 1 कप। ह्या कपाने आपण 1 कप मैदा घेतलेला आहे आणि मैदा आपण दाबून दाबून कपामध्ये भरलेला आहे आणि त्याला व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे आपण। आता त्याच्यामध्ये आपण 1 पिंच मीठ टाकून घेतो आहे आणि 2 टेबलस्पून आपण रवा टाकतो आहे। हा बारीक रवा टाकलेला आहे। तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रव्यालाही मिक्सरमधनं फिरवून तुम्ही वापरू शकता। आता 2 टेबलस्पून आपण तेल गरम करून घेतलेलं आहे आणि हे गरम तेल आपण मोहन म्हणून टाकतो आहे। गरम तेल वापरल्याने करंजीची पाती एकदम खुसखुशीत होते। इथे तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता। आणि आता हे गरम तेल आहे म्हणून आपण चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे। थोडं थंड झालं की मग हाताने आपण त्याला व्यवस्थित चोळून घेणार आहे। रवा मैदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि त्याला मोहन पण व्यवस्थित लावून घेतो आहे। प्रत्येक पोर्शनला व्यवस्थित मोहन लागलं पाहिजे। आपण त्याला आता व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे। आता आपण मूठ वळून बघतो आहे, छान वळल्या जाते, याचा अर्थ आपल्या मोहनचं प्रमाण व्यवस्थित झालेलं आहे। आता आपण त्याला व्यवस्थित चोळून घेतो आहे आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून त्याचा छान गोळा करून घेतो आहे। खूप घट्ट गोळा नको आहे आपल्याला आणि खूप सैल पण नको आहे। आपण रवा टाकलेला आहे, रवा पाणी शोषून घेईल आणि मग आपला पीठ हे गोळा आपला कडक होईल थोडा। त्याच्यामुळे आपण आता त्याला थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित असा गोळा करून घेतो आहे। बघू शकता किती छान गोळा झालेला आहे। आपण या गोळ्याला आता 2 मिनटं व्यवस्थित मळून घेतो आहे। खूप घट्ट पण नाही आहे आणि खूप टाईट पण नाही आहे, मीडियम असा आपला गोळा तयार झालेला आहे। आणि याला आपण एका भांड्यामध्ये काढून झाकण ठेवून अर्धा तास आपण त्याला रेस्ट करायला ठेवून देतो आहे, मुरायला ठेवतो आहे। करंजीसाठी आपण सारण बनवतो आहे, त्याच्यासाठी आपण 1 कप तीळ घेतलेले आहे आणि त्याच मापाने आपण 1 कप गूळ घेतलेला आहे। 1/3 कप आपण खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं आहे आणि 1 चम्मच आपण खसखस घेतली आहे, 1 चम्मच वेलची जायफळचं पावडर घेतलेलं आहे। गॅसवर आपण एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1 कप तीळ टाकून घेतो आहे। ही अनपॉलिश तीळ आहे, तुम्ही पॉलिश तीळचा पण वापर करू शकता। गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि कमी गॅसवर आपण व्यवस्थित 5 ते 6 मिनटं तीळ भाजून घेतो आहे। सतत परतवत राहायचं म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित तीळ भाजल्या जाईल। मीडियम किंवा जोरात गॅसवर भाजली तीळ तर ती लवकर काळी पडते। आता आपण तीळ 5 मिनटं व्यवस्थित कमी गॅसवर भाजून घेतलेले। बघू शकता त्याचा रंग कसा दिसतो आहे, स्लाइटली चेंज झालेला आहे आणि आपल्याला एवढंच परतवायचं आहे। आपल्याला खूप डार्क कलरवर त्याला परतवायचं नाही आहे, नाहीतर त्याची टेस्ट बदलते आणि कडवट लागते तीळ। आता आपली तीळ भाजून झालेली आहे। तीळ तडतडायला लागली म्हणजे समजायचं की तीळ व्यवस्थित भाजल्या गेले। बघू शकता त्याचा कलर कसा स्लाइटली चेंज झालेला आहे। एवढ्याच कलरवर आपल्याला परतवून घ्यायचं आहे। आता आपण ह्या तिळाला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेतो आहे। कढईमध्ये आपण 1/3 कप सुकं खोबरं जे किसून घेतलं आहे ते टाकून घेतलेलं आहे आपण आणि याला व्यवस्थित कमी गॅसवर परतवून घेतो आहे। गॅसची फ्लेम आपण कमी ठेवलेली आहे आणि सतत परतवत राहायचं म्हणजे आपलं खोबरं खाली लागणार नाही। आता बघू शकता थोडं खोबरं परतवून झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण 1 चम्मच खसखस टाकतो आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि छान परतून घेतो आहे। आता खोबरं आणि खसखस दोन्ही आपण व्यवस्थित परतून घेतले आहे। बघू शकता कसं कलर दिसतो आहे ते आणि एवढ्या कलर येईपर्यंत आपण त्याला व्यवस्थित परतून घेतो आहे। बघू शकता कसं दिसतो आहे ते। आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घेतो आहे आणि याला काढून घेतो एका प्लेटमध्ये आणि थंड करतो आहे। आता आपली तीळ, खोबरं आणि खसखस व्यवस्थित थंड झालेलं आहे। आपण त्याला आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतो आहे आणि त्याच्यामध्ये आपण ज्या कपाने आपण तीळ घेतली त्याच कपाने 1 कप आपण हा साधा गूळ घेतो आहे आणि त्याला पण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतो आहे। त्याच्यामध्ये आपण 1 टीस्पून जायफळ आणि वेलचीचं पावडर टाकून घेतो आहे
आणि त्याला व्यवस्थित मिक्सरमधनं फिरवून घेतो आहे. फिरवताना आपण काही सेकंद फिरवायचं, मग पुन्हा थांबायचं, मग पुन्हा फिरवायचं आणि थांबायचं, असं करून व्यवस्थित जाडसर असं आपण वाटून घेतो आहे. जर कंटिन्युअसली फिरवलं तर आपलं जे तीळ आहे ते तेल सोडायला लागेल आणि तिळाने तेल सुटलं की गूळ पण आपला विरघळतो आणि आपलं सारण असं सुटं होणार नाही, ते एकदम चिकट होईल. म्हणून काही सेकंद फिरवायचं, थांबायचं, अशा प्रकारे आपण सगळं वाटून घेतलं. बघू शकता कशा प्रकारे वाटलेलं, एकदम सुटं आपलं सारण तयार झालेलं आहे. याला आपण एका बाउलमध्ये काढून घेतो. आता आपलं सारण किती छान तयार झालं आहे बघू शकता, एकदम सुटं तयार झालेलं आहे. आणि मैदा जो अर्धा तास रेस्ट करून घेतलेला आहे त्याला आपण आता 2 मिनटं व्यवस्थित मळून घेतो आहे. आपण पिठामध्ये जो रवा टाकलेला होता तो छान फुललेला आहे, सगळं पाणी शोषून घेतलेलं आहे. त्यामुळे आपलं पीठ आता थोडंसं घट्ट झालेलं आहे. आपण त्याला व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. आता आपण करंजी करतो आहे. आता आपण या साईजचा गोळा घेतलेला आहे आणि आपण त्याला मैदा लावून घेतो आहे आणि त्याची एक छानशी अशी पाती लाटून घेतो आहे. आपल्या जो साचा असेल त्याला जितक्या आकाराची पातीची गरज असेल तेवढा मोठा गोळा घ्यायचा आणि त्याच्याप्रमाणे पाती व्यवस्थित लाटून घ्यायची. आता आपण हलक्या हाताने लाटून घेतो आहे. खूप पातळ लाटायची नाही आणि खूप जाड पण लाटायची नाही, काठाने व्यवस्थित लाटायची. पाती जर खूप पातळ लाटली तर तळताना गूळ बाहेर येऊ शकतो आणि खूप जाड असेल तर ती व्यवस्थित कुरकुरीत राहत नाही. त्यामुळे बघू शकता एवढ्याच थिकनेसवर पाती लाटून घ्यायची. करंजी करायला आपण लाकडाचा साचा घेतलेला आहे. इथे तुम्ही प्लास्टिकचा पण साच्याचा वापर करू शकता. जर आपल्या जो साचा नसेल तर अशी पाती तयार करायची आणि मध्ये आपण सारण ठेवायचं, साईडला पाणी लावून घ्यायचं आणि अशी फोल्ड करायचे आणि कटरनी साईडनी कट करायचं एक्स्ट्रा पीठ. अशा प्रकारे आपण करंजी बनवू शकतो. इथे मी लाकडाच्या साच्याचा वापर करते आहे. आता आपल्या साच्याला सगळीकडनं मैदा लावून घ्यायचा, म्हणजे आपलं जे करंजी आहे ते पटकन निघेल आणि ती पाती आपली साच्याला चिपकणार नाही. आता अशा प्रकारे आपण लावून घेतलेलं आहे. आता साच्यावर आपण अशी पाती ठेवून घेतो आहे आणि त्याला थोडंसं हाताने प्रेस करायचं आणि त्याच्यामध्ये आपण हे जे सारण आहे ते टाकून घ्यायचं. थोडं टाकायचं, प्रेस करत जायचं, टाकत जायचं, प्रेस करत जायचं. अशा प्रकारे आपण व्यवस्थित सगळं जितकं सारण गरजेचं आहे तेवढं दाबून भरून घेतो आहे. व्यवस्थित दाबून भरायचं म्हणजे करंजीचा तो आकार व्यवस्थित राहतो. अशी दाबून भरलं नाही तर मग ती फुगते आणि मग व्यवस्थित त्याचा आकार येत नाही. आता आपण काठाने पाणी लावून घेतो आहे सगळ्या भागाने आणि आता जी पाती आहे आपली ती कव्हर करून घेतो आहे. व्यवस्थित कव्हर करायचं आणि त्याला सगळ्या बाजूने हलकंसं प्रेस करून घ्यायचं. खूप जास्त प्रेस करायचं नाही. प्रेस केल्याने त्याचं साईड सील होतात आणि तळताना मग आपली करंजीमधनं सारण बाहेर येत नाही. आता आपण सगळ्या साईडनी व्यवस्थित हलक्या हाताने प्रेस करून घेतले आहे आणि जास्तीचं जे पीठ आहे ते आपण अशा प्रकारे काढून घेतो आहे. बघू शकता कसं दिसतं आहे. आणि असं सगळं पीठ काढून घ्यायचं. काढलेलं पीठ पुन्हा आपण वापरू शकतो. त्याला आता झाकून ठेवून द्यायचं म्हणजे उरलेलं पीठ पण आपण काढू शकतो. आता याला मागून असं प्रेस केलं तर आपली करंजी बघा किती सुंदर निघाली आहे. मैदा लावल्याने एकदम झटपट निघाली आहे ती आणि एकदम सुंदर अशी करंजी दिसते आहे. साच्याने केल्यात अशा एकसारख्या करंज्या होतात. आता आपण ह्या करंजीला एका प्लेटमध्ये टाकून घेतो आहे आणि छान दिसतात करंज्या. अशाच प्रकारे आपण बाकी सगळ्या करंज्या करून घेतलेल्या आहे आणि आता याला आपण तळून घेतो आहे. आता आपण एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता तेल किती तापलेलं आहे ते आपण बघतो आहे. त्याच्यासाठी थोडासा गोळा टाकून बघतो आहे. आता त्याला जर एकदम बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आपलं तेलाचं टेम्परेचर एकदम परफेक्ट आहे तळायला. खूप जास्त कडकडीत तेल करायचं नाही. जस्ट बुडबुडे येत असेल तेव्हाच आपण करंज्या त्याच्यामध्ये टाकायच्या आणि गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि कमी गॅसवर आपण त्याला तळतो आहे. अजिबात करंज्याला डिस्टर्ब करायचं नाही. 1 ते 1.5 मिनटं हळूहळू त्याला वरती येऊ द्यायचं. फक्त साईडनी हलक्या हाताने झाऱ्याने आता त्याला तेल टाकायचं. एकदम हलक्या हाताने टाकायचं, नाही तर करंज्या फुटू शकतात. आता आपण आपल्या करंज्या पहा कशा छान वरती फ्लोट होतात आहे, तरंगतात आहे आणि आपण आता तेल टाकून घेतो आहे आणि त्याला व्यवस्थित होऊ देतो आहे. 1 मिनटं झाल्यानंतर त्याला परतवायचं. मग दुसऱ्याही साईडने आपण थोडं तळून घेतो आहे आपण त्याला
आणि मग आलटून पलटून कमी गॅसवर साईड व्यवस्थित चेंज करून त्याला गोल्डन कलर येईपर्यंत व्यवस्थित तळून घेतो आहे. कमी गॅसवरच तळायचं. जास्त जोरात गॅसवर तळलं तर बाहेरनं त्या कडक होणार नाही, व्यवस्थित क्रिस्पी होणार नाही आणि मग त्या नरम पडतील. आता बघू शकता किती छान कलर आलेला आहे. आता दोन्ही बाजूनी तसा कलर आला की आपली करंजी व्यवस्थित तळल्या गेलेली आहे. बघू शकता किती छान रंग आलेला आहे. एवढाच कलर हवा आहे आपल्याला. आता आपण करंजीला काढून घेतो आहे आणि बघू शकता किती सुंदर दिसत आहे. एकदम छान कलर आलेला आहे आणि एकदम टेस्टी अशी ही करंजी आपली तयार झालेली आहे. दुसरी करंजी आपण काढून घेतो आहे आणि अशा प्रकारे आपण बाकी पण करंज्या एक एक करून टाकून तळून घेतो आहे. आता सगळ्या करंज्या आपण तळून घेतलेल्या आहे. बघू शकता किती सुंदर दिसतात आहे. आता ही करंजी मी एक दाखवते तुम्हाला. त्याचा आकार बघा किती छान आहे. एकदम क्रिस्पी झालेली आहे. आता एक करंजी बघू शकता, मी तिला तोडून दाखवते. किती खस्ता झालेली आहे ते बघा, किती खस्ता आहे आणि सारण पण पहा आत किती छान भरलेलं आहे. आता आपण याचं प्लेटिंग करून घेतो आहे. आता आपण तिळगुळाच्या करंजीचं प्लेटिंग करून घेतलेलं आहे. बघू शकता किती सुंदर दिसत आहे. एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. या संक्रांतीला ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका. कॉमेंट करून सांगा. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. धन्यवाद.